नमस्कार, मी साक्षी कार्लेकर तुमचं न्यूज डंकाच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। महाराष्ट्रातील शेतीचा इतिहास लिहायचा झाला तर त्यात महिलांच्या श्रमाची नोंद अपरिहार्य आहे। शेतकरी महिला ही महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खरा पाठीचा कणा आहे। राज्यात वर्षानुवर्षे शेतात पुरुषांपेक्षा जास्त घाम महिला गाळतात। पेरणीपासून ते कापणीपर्यंत आणि गुरांच्या सांभाळापासून ते धान्य साठवणुकीपर्यंत। पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 7/12वर नाव नसल्यामुळे या महिलांना कागदोपत्री शेतकरी मानलेच जात नव्हते। पण आता ही परिस्थिती कायमची बदलणार आहे। महाराष्ट्राने इतिहास रचला आहे। महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 लागू करणारे महाराष्ट्र हे संपूर्ण देशातील पहिले राज्य ठरले आहे। आता जमिनीवर स्वतःचे नाव असो वा नसो तरी प्रत्येक शेतकरी महिलेला मिळणार आहे महिला शेतकरी प्रमाणपत्र। या एका प्रमाणपत्रामुळे सरकारी कर्ज, योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ हा महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा कायदा नेमका काय आहे, जमीन मालकीची अट का हटवण्यात आली, यामुळे महिलांना कोणते मोठे फायदे मिळणार आहेत, महिला शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे काय आणि ते मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या गावातील प्रत्येक शेतकरी महिलेपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात की या कायद्याची गरज का भासली। आपल्या देशात पारंपरिक रचनेमुळे जमिनीची मालकी बहुतांश वेळा पुरुषांच्या म्हणजेच पती, सासरे किंवा वडिलांच्या नावावर असते। यामुळे काय व्हायचे, शेतात रात्रंदिवस कष्ट करूनही महिला कागदोपत्री मजूर म्हणूनच राहिल्या। नैसर्गिक आपत्ती असली की जसे की दुष्काळ, अवेळी पाऊस किंवा महापूर आला आणि पिकांचे नुकसान झाले तरी मिळणारी सरकारी मदत किंवा पीक विम्याचे पैसे केवळ पुरुषांच्या खात्यात जमा व्हायचे। जर एखाद्या महिलेला स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा बियाणे, खतांसाठी बँकेकडून कर्ज हवे असेल तर 7/12वर नाव नसल्यामुळे बँका त्यांना शेतकरी म्हणून कर्ज देण्यास नकार द्यायच्या। या सर्व अडचणींवर कायमचा तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 मंजूर केला आहे। या कायद्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जमीन मालकीची अट पूर्णपणे रद्द करणे। म्हणजेच आता शेतकरी महिला म्हणून ओळख मिळवण्यासाठी 7/12 उतार्यावर नाव असणे बंधनकारक उरलेले नाही। तुम्ही कुळाने शेती करत असाल किंवा भूमिहीन शेतमजूर म्हणून शेतीशी जोडलेले असाल तरीही तुम्हाला आता शेतकरी म्हणून अधिकृत प्रमाणपत्र मिळणार आहे। आता जाणून घेऊया या कायद्यातील सर्वात महत्त्वाचा घटक महिला शेतकरी प्रमाणपत्र। हे प्रमाणपत्र म्हणजेच नेमके काय, तर जसे आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड हा ओळखीचा प्रमाणपत्र पुरावा असतो तसेच हे प्रमाणपत्र राज्यातील प्रत्येक कष्टकरी महिलेचा शेतकरी असण्याचा अधिकृत शासकीय पुरावा असेल। थोडक्यात सांगायचे तर ग्रामीण किंवा निमशहरी भागात शेती किंवा शेतीपूरक कामात सक्रिय असल्यास 18 वर्षांवरील सर्व महिला या प्रमाणपत्रासाठी पात्र आहेत। आता पाहूया महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महिलांना कोणते फायदे मिळणार आहेत। आतापर्यंत शेतीशी संबंधित अनेक अनुदाने किंवा योजनांचा लाभ घेताना 7/12ची अट असायची। आता महिला प्रमाणपत्र दाखवून महिला कृषी विभागाच्या विविध योजनेचा जसे की ट्रॅक्टर, तुषार सिंचन, बियाणे व खतांवरील अनुदानाचा थेट फायदा घेऊ शकतील। बँकांसाठी ही एक अधिकृत ओळख ठरणार आहे। यामुळे महिलांना शेतीसाठी किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी कमी व्याजाचे कृषी कर्ज मिळणे अत्यंत सोपे होईल। यासाठी त्यांना पतीच्या सहीची सक्ती नसेल। पिकाचे नुकसान झाल्यास पीक विम्याची भरपाई किंवा शासनाकडून मिळणारा मदत निधी आता थेट महिला शेतकऱ्याच्या स्वतंत्र बँक खात्यात जमा होईल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती असतील, तर आपले आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरशी लिंक असावे, बँक पासबुकची प्रत, रहिवासी दाखला किंवा शिधापत्रिका, पासपोर्ट साईज फोटो, स्वयं घोषणा पत्र ज्यामध्ये आपण शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय करत असल्याचे घोषित करायचे आहे, 7/12 उतारा किंवा कृषी सेवकाचा दाखला ही आवश्यक पत्रे सोबत ठेवावीत।
ऑनलाईन घरबसल्या अर्ज करण्यासाठी शासनाच्या आपले सरकार किंवा महाकृषी पोर्टलवर जा. महिला शेतकरी सक्षमीकरण योजना 2026 या पर्यायावर क्लिक करा. आपली वैयक्तिक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. सबमिट करा. तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल. तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर कृषी सेवक किंवा तलाठी या अर्जाचे प्रत्यक्ष किंवा कागदोपत्री पडताळणी करतील. अर्ज मंजूर झाल्यानंतर 15 ते 21 दिवसांच्या आत तुम्हाला ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीयुक्त महिला शेतकरी प्रमाणपत्र प्राप्त होईल. महाराष्ट्राचा महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 हा खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवून आणणारा कायदा आहे. आजपर्यंत ज्या कष्टकरी महिलांचे योगदान अदृश्य राहिले होते त्या महिलांना आता मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या कायद्यामुळे होणार आहे. जर तुमच्या घरात, नात्यात किंवा ओळखीच्या वर्तुळामध्ये अशा महिला असतील ज्या शेतात राबतात, पशुपालन करतात, तर त्यांना या योजनेची माहिती नक्की द्या. त्यांना अर्ज भरण्यासाठी मदत करा, जेणेकरून त्याही या योजनेचा पूर्ण लाभ घेऊ शकतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या न्यूज डंकाच्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.